तुम्हालाही असं वाटतं का की फॅटी लिव्हर डिसीज फक्त दारू पिणाऱ्यांनाच होतो? हो, दारू हे एक कारण आहेच, पण फक्त दारू पिल्यामुळे फॅटी लिव्हर होतो हे चुकीचं आहे. आज भारतात 38% लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आहे. म्हणजे हे लोक दारू पित नाहीत तरी सुद्धा त्यांना आजार होतोय. आता तुम्ही म्हणाल की त्यांचं वय जास्त आहे, पण तसं सुद्धा नाही. दिल्ली मुंबई सारख्या शहरात 30 वर्षाखालील तरुणांमध्ये हा आजार वेगाने वाढतोय आणि तेही दारूपासून दूर असताना. जर दारू न पिताही फॅटी लिव्हर होतो तर त्यामागची नेमकी कारण कोणती आहेत? नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण आणि तुम्ही पाहत आहात चला फिट होऊया. मित्रांनो, फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हर मध्ये चरबी जमा होणे आणि याचे दोन प्रकार असतात. दारू पिणाऱ्यांना होतो तो अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि दारू न पिता होणारा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज जर दारू न पिताही होतो तर कशामुळे? याची प्रमुख 4 कारणे आहेत जी लिव्हर मध्ये चरबी जमा करतात. पहिलं कारण आहे साखर आणि साखरयुक्त पदार्थाचा जास्त प्रमाणात वापर. लिव्हर मध्ये चरबी तयार होण्यामागचं एक मुख्य कारण आहे फ्रुक्टोज आणि ती मिळते सॉफ्ट ड्रिंक्स, स्वीट्स, पेस्ट्रीज आणि पॅकेज फूड मधून. शुगर फक्त वजनच वाढवत नाही तर लिव्हर सुद्धा खराब करते. जेव्हा आपण फ्रुक्टोज आणि ग्लुकोज सारखी फ्री शुगर खातो आणि फॅट बनण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यालाच डी नोव्हो लिपोजेनेसिस असे म्हणतात. दुसरे कारण आहे रिफाइंड ऑइलचा जास्त प्रमाणात वापर. सोयाबीन, सनफ्लावर आणि पाम ऑइल हे खूप हाय हीट वर प्रोसेस होतात आणि ट्रान्स फॅट तयार होतो. ट्रान्स फॅट हे लिव्हर मध्ये फॅट जमा होण्यामागचं मुख्य कारण आहे. 1 टेबलस्पून ऑइल म्हणजे सुमारे 120 कॅलरीज. जर तुम्ही दररोज तळलेले पदार्थ, प्रोसेस फूड खात असाल तर त्यातूनच लिव्हर मध्ये अनयुज्ड कॅलरीज जमा होतात आणि त्यातूनच होतो तो फॅटी लिव्हर डिसीज. रिफाइंड ऑइल मध्ये ओमेगा 6 जास्त असते. ओमेगा 6 स्वतः वाईट नाही, पण ओमेगा 3 च्या तुलनेत जास्त प्रमाणात घेतले तर शरीरात इन्फ्लेमेशन वाढते, परिणामी फॅटी लिव्हर डिसीज. तिसरे कारण आहे व्यायामाचा अभाव. लिव्हर साठी रोज एक्सरसाइज आणि चालणे ऑक्सिजन आहे, परंतु 60 ते 70% लोक हे रोज बसून काम करणारे आहेत, विशेषतः IT प्रोफेशनल्स. एका रिपोर्टनुसार 80% पेक्षा जास्त IT प्रोफेशनल यांना फॅटी लिव्हर डिसीज आहे. यामागचे प्रमुख कारण आहे कुठलीही हालचाल न करता तासनतास लॅपटॉप PC समोर बसून राहणे. मित्रांनो, जेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते तेव्हा शरीरातील फॅट सेल्स सेन्सिटिव्ह होतात आणि त्यातील फॅटी ऍसिड लिव्हर मध्ये जमा होतात. व्यायाम नसेल तर वजन जास्त आणि वाढलेले वजन म्हणजे शरीरामध्ये फॅट सेल जास्त आणि त्यातूनच लिव्हर मध्ये फॅट जमा होते. चौथे कारण आहे अपुरी झोप. तुम्ही रोज 6 तासापेक्षा कमी झोपता का? मग तुम्हाला फॅटी लिव्हरची सुरुवात होऊ शकते, अगदी दारू न पिता सुद्धा. रात्रीची झोप शरीरात डिटॉक्स प्रोसेस ट्रिगर करते. झोपेत असताना आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बॅलन्सिंग आणि लिव्हर क्लिन्झिंग प्रक्रिया चालू असतात. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या शरीरात कॉर्टिझोल हा स्ट्रेस हार्मोन्स वाढतो आणि त्याचा परिणाम लिव्हरवर होतो. सन 2018ला जपानमधील टोहो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी लॅब माईसवर एक टेस्ट केली. उंदीर हे दररोज 12 तास झोपतात, त्यांना फक्त 6 तास झोपायला दिलं, तेही जेंटल हँडलिंग मेथड वापरून. याचा परिणाम असा झाला की काही जीन्स हायपर ऍक्टिव्ह झाले जे लिव्हर मध्ये फॅट जमा करणारे होते. तुम्ही कमी खाता परंतु झोपेची कमतरता लिव्हर मध्ये फॅट वाढवते. मित्रांनो, दारू न पिताही लिव्हर मध्ये चरबी जमा होते हे तर तुम्हाला पटलं असेल. यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर सावध व्हा, कारण लिव्हर एकदा बिघडलं ठीक होणे कठीण असते. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.